आयोजकांनाही माघार घ्यावी लागली आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही मुलींचे सामने ठेवतो आणि शेवटी मुलींचे सामने ठेवले. आज 2 वर्ष मुलींचे सामने होत आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे मॅचेस खेळले जात आहेत. आमच्या मुलीसुद्धा उत्तम पद्धतीने खेळल्या आहेत आणि आजही खेळणार आहेत. यापूर्वीही खेळल्या आहेत, आजही खेळणार आहेत. आमच्या मुलींसाठी जोरदार टाळ्या. कम ऑन गर्ल्स, यू आर रेडी? So best of luck to all the girl teams once again. आत्ता हबेश्वर 11 आणि प्रयाण 11 या दोघांच्यात आत्ताचा सामना रंगणार आहे. सगळं महिला प्रेक्षकांचं, ग्रामस्थांचं, सर्व क्रिकेट शौकीनांचं, सर्व तरुण मंडळींचं, सर्व संघ मालकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी सौ शिल्पा सुरेश घरत मनपूर्वक स्वागत करते आणि या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देते. थँक्यू. थँक्यू यश. थँक्यू सो मच मॅम. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजे आमचे साधी समालोचक मित्र इम्रान बुखारी यांचा. ओव्हर टू यू. धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी नेक्स्ट आधीच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी जरूर केली ते असे आमचे देवा यांना आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. ओव्हर टू इम्रान सर. थैंक यू सो मच. और देखिए सभी इंटरटेनमेंट जिस तरह से शिल्पा मैडम ने कहा कि सभी खिलाड़ियों को यहाँ पर प्रोत्साहित करने के लिए लेडीज आते हैं, पर पिछले साल से दीदी यहाँ पर एक मौका दिया गया. पिछले साल 2 टीम थे, ये साल 4 टीम है. तो यहाँ पर हर कामयाबी तीसरे साल इंशाल्लाह 6 हो जाएंगे जरूर. मैच देवेश सम्मान्य विनोद जी कड़वे सर के शुभ हाथों से यहाँ पर प्ले ऑफ द मैच अवार्ड देवेश इन्हें दिया जा रहा है. विनती से सामना चालू करून घ्या क्योंकि अभी क्रिकेट का दीदी क्रेज इतना बढ़ गया है कि हर क्रिकेट में लेडीज आगे है और आज मिलकत कार की लेडीज भी यहाँ पर मैदान पर उतरी है. एक बार जोरदार तालियां बजाएं हर लेडीज के लिए. थैंक यू सो मच. ये उत्साह है और हर पार्टिसिपेट करने के लिए आज किसी के शोहर है, किसी की बीबी है, किसी की बहन है तो किसी की माँ है, मैदान में जरूर उतर रही है और वो अभी मैदान पर जरूर 3 ओवर का मैच है. विनंती असेल विनंती करेन लेग साइडला ताई ज्या गुलाबी कलरच्या ड्रेस घातलाय दीदी आपण तिकडनं सर्वांनी उठा, या साइडला या. आमच्या कॅमेरामॅनला त्रास होत आहे प्लीज. धन्यवाद दीदी. आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि इकडे समोर जे आहेत ना त्या थोड्याशा या साइडला व्हा प्लीज. थोडंसं सरका कारण का आपण लाईव्ह मध्ये आहोत त्यामुळे कॅमेरामॅनला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये. तेवढं छायाचित्र ते कव्हर करतायत. आणि कव्हरच्या दिशेला विनंती झाला. निक यस निक त्या सर्वांना बाजूला घ्या, तुमच्या साईडला घ्या. निकेश सर्वांनी इकडे या, समोर या. हा थँक्यू थँक्यू. गणपती बाप्पा बोल बजरंग. नक्कीच जर्मन मिलखतकारचा मैदान आपण पाहतोय आणि त्याच्यावरती आज रणसमर क्रिकेटचा पहिला चेंडू मोठा फटका आणि झेल धरली जातात आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या जवळ जवळ. तद्वर मात्र
2 धावा घेतल्या गेल्या. चांगला प्रयत्न आहे, प्रॅक्टिस मध्ये आहेत वाटते दीदी. आणि नक्कीच प्रॅक्टिस मध्ये 2 चेंडू, पहिला चेंडू अडवला, त्यानंतर 2 धावा फलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकलेत. चेंडू जाईल घोषित परिसरात. 3 षटकांचा सामना आहे. एक एंटरटेनमेंट. टाळ्या वाजवा. षटकार चौकार आला की नक्कीच प्रोत्साहित करा. धन्यवाद. धावसंख्येत 1 निवड, धावसंख्या झाली ती 3 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका लगावला. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, बाचकी फाटली आणि बाचकी पळाली. यावेळेला चेंडू खडताल पुलाखालून फरार झालाय. सरळ पुलाखाली चौकार. स्नेहा मोठा फटका आणि नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू आहे. या वेळेला आंधला दलतरी कुत्र पीठ खात आहे अशातली गत झाली. झेल टिपला खरा पण झालाय चेंडू नो. धावसंख्येला 2 निवार, धावसंख्या झाली ती 13 धावा. आणि या वेळेला विकेट प्राप्त करतायत स्नेहा. कबड्डी जे आपण पाहतोय मैदानामध्ये गेल्यात प्रियेशा, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. आज कर्णधार ला साजेशी फलंदाजी करायची आहे टीम प्रयाण 11 संघासाठी. यावेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षकांना नक्कीच चखवतायत. त्यावर मात्र 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या करणार का? यस इट इज. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पार केली गेली आहे. प्रयाण 11 संघ फलंदाजी करतोय आणि हंबेश्वर रायडर्स संघ क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या झाली ती 15. षटकातील पुढचा चेंडू ऑफिशियल पंच आपण पाहतोय राजेची पाटील, त्यांच्या समवेत विनोदची पाटील, मॅन फ्रॉम झिराड विनोदची पाटील, मॅन फ्रॉम घसवड शरदची पाटील आणि राजेची पाटील. यावेळेला मोठा फटका आकाशात खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झेल संपलाय. प्रियेशा यांचा खेळ. फलंदाज बाद. डीजेला संधी.
माई अक्का मी विनंती करेन, या प्रोफेशनल खेळाडू नाही आहेत, या वर्षातून एकदा खेळतायत, एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. विकेट गेली तरी चौकार गेला तरी, कारण की आपली स्पर्धा आहे. आणि नक्कीच नवीन बॅटर वर्षदा आल्यात. पाहूया वर्षदा कशा प्रकारे फलंदाजी करतील. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चांगल्या पद्धतीचा चेंडू अडवलाय. 1+1 धावसंख्येत दोन्ही मार धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली ती 17. कोणासाठी होणार खतरा, कारण बॅटिंगला आहेत आता मात्र ईशा मॅडम वरती आता पूर्ण जबाबदारी आहे. संघासाठी प्रयाण 11 संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. आता मात्र चेंडूला ठोकायचंय सीमा पार. वैयक्तिक 8 धावांवरती खेळतायत बॅटर ईशा. आणि आज नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून फॉलोअर्स जास्त मिळाले असतील, कारण का पहिली स्पर्धा अलिबाग मध्ये आपण पाहतोय जी मिल्खतकार प्रीमियर लीग मध्ये लेडीज यांना संधी दिली गेली आहे आणि त्या संधीचं सोनं करतायत. आपण पाहतोय प्रयाण 11 संघाच्या फलंदाज ईशा आणि त्यांच्या समवेत वर्षदा. 1024 व्ह्यूअर्स आहेत ऑनलाईन पाहतात. एकदा टाळ्या वाजवा. मिल्खतकार प्रीमियर लीग साठी आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. 1024 ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणून तर म्हणतात ना बहुचर्चित अशी स्पर्धा मिल्खतकार प्रीमियर लीग 2025. मी नक्कीच प्रवीण जी ठोंबरे यांचा मनापासून आभार व्यक्त करेन, ज्याने या स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केलं. आणि उद्या नक्कीच आमचे आयडल, आमचे गुरुवर्य, टेनिस क्रिकेट जगतातील एक उत्कृष्ट समालोचक, नाव आहे संदीपजी जगे सर, ऍडव्होकेट संदीपजी जगे सर इथे उपस्थित होणार आहेत. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेन. 19 धावा फलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. षटकातील पुढचा चेंडू स्नेहा, मोठा फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि यावेळेला थोडासा चेंडू हातातून सुटलाय आणि छोट्या खेळाडू आहे, चेंडू अडवलाय. त्याच्यावर मात्र धावसंख्या 2 निवार धावसंख्या झाली ती 21. पण या कमी वयामध्ये सुद्धा मैदानामध्ये उतरल्यात, ही मोठी गोष्ट आहे. 7-8 वर्षाच्या चिमुकल्या आहेत. एक आपण पाहतोय विकेट किपर आहे, एक मिडॉनला पाहतोय, तसेच एक तिसरे गोलंदाज कोण आहेत? गोलंदाजाचं नाव सांगा ताई. श्रेया, रिया. यस रिया. कानपूर लाईन आमची थोडी बंद होती. रिया गोलंदाजीसाठी आल्यात. रिया के गोलंदाजीसाठी आल्यात. धावसंख्या झाली ती 22. यावेळेला वेस्ट राईट सर. पंच काय? नो चेंडू. यस इट इज. उघडा डोले पहाणे चेंडू आहे. फ्री हिट. आणि नक्कीच फ्री हिट नाहीये. तो बोलते मला सुद्धा संधी पाहिजे. ओके 22 नाहीये, ओव्हर थ्रूची आहे. 9वा प्लेयर बाहेर काढा ओमकार सर. तो सुद्धा मालकासोबतच आहे. धावसंख्या झाली ती 25 धावा. 25. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रेया, रिया यावेळेला गोलंदाजी करतील. यावेळेला चेंडू हवेत. बाचकी फाटलेली, मास्की पलाली. या वेळेला झेल धरलेला दान. हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ मिल्खतकार में, भूचाल आ गया. मोए मोए 1+1. धावसंख्या 2 बार धावसंख्या झाली ती 28. यावेळेला मोठा फटका आडव्या बॅटीने केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेलाय. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येत 1 निवार धावसंख्या झाली ती 29. षटकातील पुढचा चेंडू, अखेरचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल. यावेळेला पुन्हा लॉंग लेगला घोषित परिसरात पंच.
यस, घोषित परिसरात एकदा धावसंख्या झाली ती 30 आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. मी लक्ष वेधेन, ओव्हर संपल्यात, 3 षटकांचा खेळ संपला. आता मात्र फलंदाजी करणारा संघ असेल हबेश्वर रायडर्स. धावसंख्या झाली ती 30, 31 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे नक्ष. क्रिकेटचं आणि क्रिकेटची ओळख आज मिल्खत गाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 30 धावा लगावल्या गेल्यात, 31 धावांचा टार्गेट. यानंतर होणारी मॅच रोहित कंस्ट्रक्शन विरुद्ध हबेश्वर रायडर्स. दोन संघाचे कर्णधार टॉस साठी या. रोहित कंस्ट्रक्शन संघाचे कर्णधार विरुद्ध हबेश्वर रायडर्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. स्क्रीनवरती आपण पाहतोय महिला वर्ग, नक्कीच स्क्रीनवर आपण पाहतोय. त्याचवरती परत आमचे कॅमेरामॅन tenniscricket.in च्या माध्यमातून मुख्य व्यासपीठ पण घ्या, तिथे सुद्धा महिला वर्ग उपस्थित आहे. धन्यवाद. आपण पाहतोय, पहा स्क्रीनवरती महिला वर्ग सुद्धा आहेत. ताई हात करा, सर्वांनी हात करा. यस, थँक्यू सो मच. स्क्रीनवरती आपण दिसत आहात मिल्खतगार प्रीमियर लीग 2025 4चा पर्व, 4थं पर्व. टॉस साठी या. विनंती करेल पुन्हा एकदा, हबेश्वर रायडर्स विरुद्ध टीम असेल रोहित कंस्ट्रक्शन. Both captains, I request for you, please come on to stage and put on the toss next match. श्रुतिक थोडेसे नाराज असतील, कारण ज्या फलंदाजीसाठी श्रुतिक गणले जातात आणि नक्कीच त्यांची फलंदाजी वाखाणण्याजोगे आहे, पण वेळ नक्कीच साथ देत नसते कधी कधी. नक्कीच अजून उद्याचा दिवस आहे. आपण केलेली चुकी सुधारवायची आहे. जे संघ पराभूत झालेत ना, त्यांनी खचून जाऊ नका. नक्कीच उद्यासाठी सराव करा, अभ्यास करा आणि नक्कीच त्याचा पेपर सोडवा. स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस साठी या. विनंती असेल पुन्हा एकदा, सौरभ टॉस साठी या लवकर. ओमकार सर, ओमकार सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पण टॉस करून घ्या. विजेता संघ आपण पाहणार आहोत. एका बाजूला टीम आहे हबेश्वर रायडर्स विरुद्ध रोहित कंस्ट्रक्शन. 18 चेंडू 31 धावेची गरज. जोरदार टाळ्या उचलू द्या सेकंड इनिंग साठी सुद्धा. स्ट्राईकला पण पाहतोय महिमा, नॉन स्ट्राईकला रिया आणि गोलंदाजीसाठी आलेत प्रियेशा. गोलंदाजीसाठी पहिलाच फटका, 440 का झटका. हा बाहुबली षटकार, ताकदीचा पुरेपूर वापर. पहिल्या चेंडूवरती वाटोळा केलाय, पहिल्या चेंडूवरती ठोकलाय महिमाने षटकार. सुरुवात केली चांगल्या पद्धतीने. महिमा स्ट्रायकरला बॅटर चांगल्या पद्धतीने खेळतायत. पुन्हा एकदा मोठा फटका, झेल हवेत. हो हो, यावेळेला झेल धरणीला दान केलाय. जब तक सूरज चांद रहेगा तेरा क्या छोड़ना मेरा अधिकार रहेगा. आणि जीवन दान दिलंय महिमाला. नक्कीच धावसंख्येत 2 निवार धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार. महिमाच्या बॅटीतून येतोय धमाकेदार चौकार.
अजून नक्कीच प्रियांशा मॅडम बोलत असतील, प्रियांशा मॅडम बोलत असतील काय होतंय काय घडतंय. महिमा ऑन द फायर. आजचा जेवण जास्त झालाय आणि तो प्रतिकार षटकाराने 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिथुन सर यांच्या माध्यमातून प्राप्त करतायत महिमा मॅडम. पुन्हा मोठा फटका, पुन्हा 500 जमा करा. जमा झाले 1500. आता तो गाणं निघाला ना, 1500 रुपये द्या मला, तोच 1500 रुपये कमवलेत महिमा मॅडमने. धावसंख्या झाली ती 24 धावा. अजून संधी आहे. धावसंख्या झाली ती 24 जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1500 रुपये आलेत जमा आहेत मिथुन सरांच्या माध्यमातून. भाजन 1500 कमवायला दिवसभर काम करावं लागतं. मात्र 3 मिनिटांमध्ये 3 षटकार आलेत आणि 1500 रुपये कमवले. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेअर मार्केटपेक्षा जास्त ग्रोथ आहे, ते तुझं तुम्ही बघू शकता. आणि म्हणूनच सांगतोय ना, महिला वर्ग कुठे पाठी नाहीये. 3 मिनिटात 1500 रुपये कमवले महिमा मॅडमने. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला पण पाहतोय रिया, चांगली फलंदाजी करत होते. एक सिंगल घेतली आहे. धावसंख्या झाली ती 25. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. अजूनही संधी असेल. या वेळेला फुलटॉस चेंडू फसल्यात, चकल्यात आणि फसवलंय या वेळेला डॉट चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आडवडीने केल्याचा प्रयत्न. 1500 जिंकलेत, मॅच पण जिंकायची आहे याचं लक्ष ठेवा. डॉट चेंडू. पुन्हा मोठा फटका. मिडोला खेळला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू अडवला गेलाय. एक धाव. नक्कीच आज प्रेक्षक वर्ग पण यश पहा ना, जाता जाताना गाड्या थांबून मॅच बघतायत. एवढी क्रिकेटची आवड आहे, घरी जायची घाई आहे तरी सुद्धा 2 मिनिटं मिल्खतकार प्रीमियर लीग साठी. सावकाश जा दादानो. यावेळेला मोठा फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण. यावेळेला काय घडतंय, कोंबडी पलाली तगडी धरून लंगडी घालायला लागली. तद्वर 3 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्येत 3 नि वाढ. 29. 2 धावांची गरज, मात्र 2 धावांची गरज आणि फिनिश. ओहो, झेंडा निलंबन आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय नो लॉस टीम हबेश्वर रायडर्स. कॉंग्रॅच्युलेशन. आणि महिमा मॅडम आपण या 1500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. टाळ्या वाजवा एकदा. जे हबेश्वर रायडर्स ऑन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मैदान खाली करा. नक्कीच चांगला मॅच झाला, चांगला प्रयत्न आपण पाहिलात महिलांच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये सामना जिंकलाय जे हबेश्वर रायडर्स आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत महिमा मॅडम. या 1500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी मिथुन सरांकडून आलेला आहे. 3 षटकार लगावले 3 मिनिटांमध्ये. 3 षटकार. कोण बनेगा करोडपती. करोडपती नाहीत तर या आहेत क्रिकेटच्या रणरागिणी महिमा. टाळ्या वाजवा एकदा. 1500 रुपयाचा कॅश प्राइज. शिल्पा मॅडम यांना विनंती करेन, शिल्पा मॅडम पुढे या. आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचं इथे कॉम्बॉक्स मध्ये. शिल्पा मॅडम विनंती करेन आपण या पुढे. आणि महिमा यांना सर्व प्रेक्षकांना विनंती असेल पण मैदान खाली करा. शिल्पा मॅडम